स्वर्गातला सगळ्यात तेजस्वी देवदूत तोच एक बंडखोर कसा बनला? हा प्रश्न खूप मोठा आहे नाही का? चला तर मग आज आपण याच प्रसिद्ध कथेच्या मुळाशी जाऊया. लुसिफरच्या पतनाची कथा आणि त्यामागच्या वैश्विक संघर्षाची कारणं समजून घेऊया. तर कथेची सुरुवातच होते एका मोठ्या पतनाने, एका जबरदस्त धक्क्याने. पण खरा प्रश्न तर हा आहे की ज्या देवदूताला स्वर्गात इतका मोठा मान सन्मान होता, तो इतका खाली कसा काय पडू शकतो? आता बघा, कोणतंही बंड समजून घ्यायचं असेल तर ते नक्की कशाच्या विरोधात होतं हे आधी समजून घ्यायला हवं, बरोबर? म्हणूनच आधी आपण हे पाहूया की स्वर्गातलं राज्य म्हणजे देवाची शासन पद्धत होती तरी कशी. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, देवाचं जे शासन होतं ते काही असं मनात आलं म्हणून चालत नव्हतं. नाही, ते काही पक्क्या मूलभूत तत्वांवर उभं होतं. ही तत्व म्हणजे जणू काही संपूर्ण विश्वाचाच आधारस्तंभ होती. आणि ही दोन मुख्य तत्व कोणती होती? तर ती होती नीतिमत्ता आणि न्याय. देवाच्या सिंहासनाचा, त्याच्या अधिकाराच्या पायाच या दोन गोष्टींवर टिकून होता. आता गंमत बघा, हे सगळे नियम, हे सगळं शासन याचा सार जर एका शब्दात सांगायचा झाला तर तो शब्द आहे प्रेम. हो, प्रेम. रोमन्समध्ये म्हटल्याप्रमाणे प्रेम हेच तर सगळ्या नियमांची पूर्तता करतं, कारण जिथे प्रेम आहे तिथे कोणाचं वाईट करण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, मग सगळं इतकं छान, इतकं शांततामय होतं, तर मग या व्यवस्थेत बंडाची ठिणगी पडलीच कशी? ती टाकली कोणी? चला, आता आपण कथेच्या त्या महत्त्वाच्या वळणावर येऊया आणि भेटूया त्या पात्राला ज्याच्या महत्त्वाकांक्षेने सगळं काही बदलून टाकलं. आणि हे पात्र होतं ल्युसिफर, पहाटेचा तारा असंही त्याचं एक नाव होतं. म्हणजे विचार करा, किती तेजस्वी असेल तो, एक अत्यंत शक्तिशाली देवदूत. पण त्याच्याच मनात सत्तेची, सिंहासनाची एक भयंकर लालसा जन्माला आली. आणि त्याची महत्त्वाकांक्षा काही लहान सहान नव्हती. त्याला फक्त सत्तेत थोडा वाटा वगैरे नको होता. नाही, त्याचा डोळा होता थेट सर्वोच्च सिंहासनावर. त्याला स्वतःला देवाच्या बरोबरीचं स्थान हवं होतं, देवासारखं बनायचं होतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे बंड काही तलवारींनी किंवा शस्त्रांनी लढलं गेलं नाही, अजिबात नाही. सैतानाचा हल्ला हा खरा तर वैचारिक होता, एक फिलॉसॉफिकल हल्ला. त्याने थेट देवाच्या चारित्र्यावर, त्याच्या कॅरेक्टरवर आणि त्याच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. त्याची स्ट्रॅटेजी बघा, त्याने थेट देवाच्या शासनाच्या मुळावरच घाव घातला. त्याने काय दावा केला? तर तो म्हणाला की देवाचे नियमच अन्यायकारक आहेत, ते पाळणं शक्यच नाहीये. आणि हा आरोप त्याने इतक्या हुशारीने मांडला 3 स्टेप्समध्ये. स्टेप 1, देवाचे नियम पाळणं अशक्य आहे. स्टेप 2, मग जो देव हे नियम पाळायला सांगतो तो खोटारडा ठरतो. आणि स्टेप 3, जो देव या अशक्य नियमांवरून न्याय करतो तो तर खुनीच झाला. म्हणजे बघा, देवाला एक जुलमी, अत्याचारी राजा ठरवण्याचा हा किती मोठा डाव होता. म्हणजे थोडक्यात काय, तर जे नियम खरं तर जीवनाचं रक्षण करण्यासाठी, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी होते, त्याच नियमांना सैतानाने सृष्टीच्या विरोधातले एक शस्त्र म्हणून सादर केलं. किती उलटं चित्र उभं केलं बघा. अर्थात बायबलमध्ये या आरोपाला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. तिथे स्पष्टपणे सांगितलंय की खोटेपणाचा जनक आणि मृत्यूचं खरं कारण देव नाही, तर स्वतः सैतानच आहे. पण मग इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो नाही का, की जर देव इतका सर्वशक्तिमान आहे तर त्याने हे बंड त्याच क्षणी मोडून का नाही काढलं, सैतानाला संपून का नाही टाकलं? या प्रश्नाच्या उत्तरातच या संपूर्ण वैश्विक संघर्षाचं मूळ रहस्य दडलेलं आहे. कारण जरा विचार करा, जर देवाने सैतानाला त्याच क्षणी नष्ट केलं असतं तर काय झालं असतं? आरोप करणाऱ्या तर गप्प बसला असता, पण त्याने केलेल्या आरोपांचं काय? ते तर हवेतच राहिले असते नाही का? मग इतर देवदूतांच्या मनात एक शंका कायमची घर करून राहिली असती. त्यांचा देवावरचा विश्वास हा प्रेमाचा नसता तर भीतीचा असता, आणि देवाला असं राज्य नको होतं. आणि म्हणूनच 2 पेत्र आणि यहुदा ह्यांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला दिसतं की सैतानाला लगेच नष्ट नाही केलं गेलं, तर त्याला अंतिम न्यायाच्या दिवसापर्यंत, म्हणजे फायनल जजमेंटपर्यंत एका अंधाऱ्या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं. हा त्याचा विनाश नव्हता, तर त्याला फक्त नियंत्रणात ठेवलं गेलं होतं. आणि इथूनच त्या मोठ्या विश्वव्यापी संघर्षाची सुरुवात झाली. एक असा संघर्ष ज्यात देवाचं चारित्र्य आणि त्याचे नियम हे खऱ्या अर्थाने सिद्ध होणार होते. ही संपूर्ण कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. तो प्रश्न म्हणजे, जर एक साधं खोटं संपूर्ण स्वर्ग हादरवून टाकू शकतं, तर मग सत्य सिद्ध कसं करायचं?